14 मे 2025 रोजी 460 पृष्ठांचा विकास आराखडा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रसिद्ध केला आणि त्या विरोधात जवळजवळ 30,000 पेक्षा जास्त याचिका त्या विरोधात आल्या आणि आज पिंपरी चिंचवड शहरातील आज त्या ठिकाणी अनेक आंदोलन होतात। काल एक आंदोलन झालं, 5,000 पेक्षा लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। पिंपरी चिंचवड येथे प्रास्ताविक विकास आराखड्यावर जिथे सँक्शन प्लॅन आहेत अशा ठिकाणी आरक्षण टाकली गेली। अनेक ज्या ठिकाणी घरं आहेत त्या ठिकाणी दफनभूमीचं आरक्षण टाकण्यात आलं। आज अशी जिथे रेड झोन आहे त्या ठिकाणी प्रास्ताविक बिल्डिंग बांधावी असं आरक्षण टाकण्यात आलं। त्यामुळे चुकीच्या पद्धतीचं आरक्षण या ठिकाणी झालेलं आहे। आळंदी या सारख्या ठिकाणी त्याजवळच कत्तलखाना त्याचं आरक्षण टाकलं गेलं। तर हा डीपी प्लॅन तातडीनं तो रद्द करावा आणि यावर तातडीनं बैठक घ्यावी यासाठी मी या ठिकाणी लक्षवेधी लावली। लक्षवेधी अत्यंत चांगली झाली आणि या ठिकाणी मला माननीय मंत्री महोदयांनी असं आश्वासन दिलंय याबाबतची बैठक लवकरच आम्ही लावू आणि याच्यावर या विषयावर लवकरात लवकर आम्ही कारवाई करू। सर, पिंपरी चिंचवडमध्ये मध्यंतरी कुदळवाडीमध्ये देखील अनधिकृत बांधकामं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात हटवलेली होती। त्या संदर्भात देखील अनेक नेत्यांकडनं या सगळ्या संदर्भात म्हणजे अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या संदर्भात आक्षेप घेण्यात आलेले होते। सत्ताधारी पक्षांवरती त्यावेळेस आरोप लावण्यात आलेले होते की या ठिकाणी काहीतरी सत्ताधारी पक्षांकडनं मोठी बांधकामं तयार करण्याच्या उद्दिष्टाने अशा पद्धतीची अनधिकृत बांधकामं हटवली जातात। तो विषय त्यावेळेस झाला आणि त्या विषयात माझ्या मते आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री यांनी जे काही त्या विषयातलं गांभीर्य त्यांनी ओळखलं आणि जे काही निर्णय दिले आपल्या समोर आले। पण हा विषय वेगळा आहे, हा डीपी प्लॅनचा विषय आहे आणि अशा प्रकारचा डीपी गोरगरीब जनतेने जी घरं बांधली आणि 30-30 वर्षापासून त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जर आरक्षण पडत असेल तर चुकीचं आहे। त्यामुळे ही लक्षवेधी या ठिकाणी मांडली गेली। परंतु नगरविकास खात्याचं यामध्ये भ्रष्टाचार म्हणजे अधिकाऱ्यांचा काही हस्तक्षेप असल्यामुळे या पद्धतीचं डीपी प्लॅन रचनात्मक नाही, मी त्या ठिकाणी आवाहन पण असं केलं की त्या ठिकाणी जी कंपनी या डीपी प्लॅनसाठी नियुक्त केली होती त्या कंपनीने अक्षरशः डोळे झाकून हे काम केलेले GIS प्रणालीद्वारे आराखडा त्यांनी तयार केला। HCCP एजन्सी नावाची कंपनी आहे, याची नेमणूक रद्द करावी अशी मागणी त्या ठिकाणी मी केली। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।